आई आ बोल काय ना. करते? काय नाही रे, काय नाही. बोल ना काय. काय नाही, निघालो होतो तिकडे इंटरव्ह्यूला जावं म्हणलं. हा ना. बघून येत तेवढं कामाचं नाही का. बरं बाबा, इंटरव्ह्यूचं तेवढं करून ये बघ. आणि त्यांनी काही 10-5 रुपये मागितले तर त्याचं पण बघू आपण काय. मला त्याचं टेन्शन येत आहे. तू काही काळजी करू नको. जरी समजा मला असं वाटतं की इंटरव्ह्यू मध्ये जर पास झालो, मी तर 100%च पास होतोय, पण मला अशी अडचण येते की बाबा पैसे तू कुठून भरणार. अरे तू तर पासच होणार इंटरव्ह्यूमध्ये. आणि पैशाचं बघेन मी काहीतरी. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. एवढी नोकरी लागली ना म्हणजे आयुष्यभराची भाकरी होईन बघ तुझी आणि कल्याण होईन बघ. आणि त्याच्यामुळेच माझं पण प्रयत्न चालले आहेत. मला वाटतं की बाबा माझ्या आईसाठी काहीतरी करावं. तुझं लय माझ्यासाठी केलंय, मग मला असं वाटतं की बाबा काहीतरी करावं. आणि मी काय असं जगा वेगळं केलं होय. हां अगं आई, मला माहिती आहे बाबा गेल्याच्या नंतर तू कसं सांभाळलंय, किती कष्ट केलंय माझ्यासाठी. म्हणून मला वाटतं की बाबा चांगली नोकरी लागली म्हणजे मला पण पण माझा असा विचार येतो की जर मी आज उद्या इंटरव्ह्यूमध्ये त्या पास झालो तर मला पैसे भरणार पण लोकांचे आईबाप भरतात. मी आहे ना, मी करण तू काहीतरी. तरी आई कुठून आणणार ग. तुला काय करायचंय, तू इंटरव्ह्यू दे फक्त. तुला सुखात बघितलं की पोट भरते मग माझं. तू हसत घरी आला की बघ सुद्धा माझी हारून जाते बघ सगळी. जात हा हे. गोळ्या कशाची खाते तू? अरे हे आता म्हातारे झाले, पाय दुखते, लय गोळ्या नको खात जाऊ कंबर आई, दुखते. गोळ्याने त्रास होतो. हा लय गोळ्या पण चांगले नसते, तर डॉक्टर सांगतात का नाही लय गोळ्या न खात जाऊ म्हणून. हा हा सांगतेत ना. बरं मी जातो आता. जाऊ का मग मी? हा हा, काळजी घ्या. हा. जातो मी. दादा काय करतो सर? अगं आता काय आहे? सगळं स्वतःलाच बघायचं नाही पोरांना स्वर. मग माझ्याकडे यायचं नाही होय? हा काय लागलं तर मला सांगायचं. तुझीच अडचण मरण मातीची काय तुझ्या पैसे येते. अरे पैसा पाण्याने मस्त मी गरीब असन, पण अरे कधी तुझं दुखलं खुपलं खायला प्यायला येत जाय माझ्याकडं. नसल्या असल्यावर मग आता येत होतं येणं. रोज उठसूट तुला त्रास देणं बरं आहे का? तुझ्या मागे ते लेकरू. अगं खरं ते ह्याला जायचं होतं कुठं परीक्षा देते म्हणली नोकरीला लागत आहे ना, अजून काय कुठं होतंय का नाही? नाही आवर्जून मी त्याच्यासाठीच आले तुझ्याकडं. काय म्हणते बोल. इंटरव्ह्यूला गेलाय तो. अरे वा. ते असते ना परीक्षेचं काय हा असते हा हा ते. हा हा हा. पण तो म्हणत होता काही पैसे लागतील भरायला. नोकरी लागत म्हणायचं. होय किती लागतील किती लागतील? ते काही सांगितलं नाही त्याने अजून, पण लागल्यावर मदत करशील मी मला. किती लागाय त्याला तर काही एवढे बी माझ्याकडे लय नाही पण. काही 5-50 हजार तेवढे तर. ती जाऊ दे, मला तरी कोण आहे आहेत माझ्याकडे 5-50 हजार. काय होतं दुखणं भाणं म्हातारं म्हणलं की म्हणून आपलं थोडं 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 करून ठेवलेत माग. भरल तुझ्या लेकराचं चांगलं होतंय, नोकरी लागत आहे ना. तब्येत काय म्हणते? बरी गोळ्या खाती टायमाला? खाते. नको रडू, तुझं करतो ना मदत. दादा किती करशील रे माझ्यासाठी? जाऊ दे, मला तरी कोण आहे रे. सख्ख भाऊ करत नाही इतकं तू माझ्या पाठीशी. आता तू मला माझ्यासाठी एवढं करते, बहिणीचं प्रेम देते मला, मग काय रे कोण बघत मला तरी. तुझे उपकार कसं विसरण रे मी. हे बघ, या जन्मात बहिणीला तरी नाही दिले. विसरायचं, पण पुढच्या जन्मी ना आपण एकाच आईच्या पोटीशी जन्म घेऊ बघ. शिली 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 टेन्शन घेऊ. जाऊ दे, लेकरू एकदा ना नोकरी लागलं ना तुला आराम भेटेल. काळजी घे, गोळ्या खात जा टायमाला. हा हा देतो तू बी काळजी घे स्वतःची. हा पैसे. कधी भरायचे? संध्याकाळी सांगेल तो. कधी येऊ लगेच? बरं दे, काय कमी जास्त झाले तर सांगेन मग मी तुला. काय होतं मी इकडे तिकडे बोंबलत फिरवतो, घर या असले तमाशा माझा. पैसा आपल्या खिशातच असते बघ. मोज घरी गेल्यावर मग मला सांग किती भरलं ती असतील. हं? आणि गोड बातमी देईन मला, पेढा आणून दे नको रडू आता. हं? अरे लेकरू गुणाचं आहे ग तुझं, किती जीव लावतो तुला. काय रे दादा, आपल्या दोघांच्या नशिबात आलंय. तुला तरी हाय पोरग, मला तर कोणीच नाही. सांग बर मी कसं मी का चाललंय ना माझं. मी आहे का नाराज? देवाला दोष नाही कोणालाच नाही. तुझ्या नशिबानं चला होता नवरा, आता ते गेला बिचारा. लई भोगलं बघ तू, लई भोगलं लई लेकरासाठी. करायचं आता लग्न लागले की लेकरू आराम भेटल, थोडस सुखी होशील. जा नको रडू आता.
त्याचं लग्न झालं म्हणजे बघ माझं आयुष्य साखर झाल्यासारखं होईल बघ. मग माझे डोळे मिटले तरी चालेल बघ मला. बर दादा काय खायला केलंस का देऊ करून? करतात कडे वरच्याने एक भाकर थापली की आपलं खाल्लं बसलं कुठंतरी जाऊन झाडाखाली आहेच काय का देऊ करून? म्हणलीच लय. बरं येऊ का मग हो मी? हो ये हा? ये. आणि काळजी का घे. बरं, तुझी पण घे. घरला ये मग. हो ये ये. लय 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 हाल काढले बिचारीने काय नशीब आहे काय कसं असतं चला लागल रांगेल आई अरे तू कधी आलास? आता चालू आहे. गरम लागते जरा. काय आता थंडी आहे तर थोडी कणकणी आली. ही काय घेऊन बसलीस मागे? बघ आहे का? कोंबडी बसली तुझ्यापाशी. जाऊ दे बसू दे. झालं काम आता व्यवस्थित सगळं. इंटरव्ह्यू झाला त्यात पास झालो. पण आहे मला एक सांग, तू पैसे कुठून आणले? तुला काय करायचंय? तुझा इंटरव्ह्यू झाला ना, पैसे भरलेस ना. अरे पण एवढे पैसे अचानक? आणलेत मी कोणाकोण उसने आणलेत. तुझी आता पगार आली ना पण की देऊ एकखट्टी त्यांनी आपण. नको येऊन म्हणायला की बाबा एवढे पैसे द्या भाऊ आमचे परत असं तसं. तू काय बी काळजी करू नको, मी आहे ना. मी आहे तो पण तुला कोणी काही बी बोलणार नाही. पण ऐक ना मी काय म्हणते, एखादी चांगली पोरगी बघून लग्न करायचं. आपली चुलत मामाची पोरगी आहे. हा अगं आहे सगळं झालं खरं. मला सगळं कळतंय की बाबा लग्न केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण आता या आत्ताची परिस्थिती नाही का आपली तशी लग्न करण्यासाठी. तुला काय करायचं? मी हाय म्हटलं ना. अरे आता तर कुठं माझे पाय रवायला लागलेत. आता तर कुठं काम लागलंय. थोडं मला वाटतंय की थोडे दिवस थांबवून नंतर लग्न करावं. तुझ्या लग्नाची लय हौस आहे बघ मला. लग्न करीन सगळं करीन. पण समजा लग्न केल्याच्या नंतर बाकीचं आता बघतो आपण बाकीच्यांचे कसे असते. तर माझ्या नंतर तिने बघितलं पाहिजे तुला. तुला जीव लावला पाहिजे. आता पाची बोट सारखे असतात का सांग बरं? अरे नाही पण मला तुला त्रास केल्यानं मला पटन का सांग बरं? जर समजा तुला उद्या काय जर म्हणली बोलली तर मला आवडेल का ते सांग बरं? मग त्यासाठी लग्नच नाही करायचं का? असंच राहायचंय का आयुष्यभर तुला? लग्न तर करीनच ग. मग पण आता त्याला टाइम दे मला. एकदा का तुझं लग्न झालं ना म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी होईन. ए तसं काय म्हणतेस काय? मग हे असलं बोलत जाऊ नको बाबा. बघ तुझ्या मनाने कर 100% करीन. तसं नको म्हणू फक्त. तू कधी चुकून करशील सुद्धा ना? हा तसं चुकून सुद्धा म्हणू. हा चालते. आणि रडायचे बिडायचे नाही. लगेच तुझ्या डोळ्याला पाणी येत असते. रडू नको. मी आहे ना. आहे ना. हा मग नको काळजी करू. मी एक काम कर, तू आता काहीतरी जेवण कर, आराम कर. हा झोप आता. लय काम तक करू नको अजिबात. अजिबात तक करायची नाही काय. मी तुला म्हणतो का ही गोष्ट करायची, ही गोष्ट नाही पाहिजे मला. अजिबात नाही. तू तक करू नका. तू काळजी घे. मग आम्हाला सांगू? हा सांग. चालेल. हं? मानसी चल हा आले बाबा. चल बाई आलेत नाही याला जाऊ बघू त्यांच्याशी व्यवस्थित राहा. आपल्याला उशीर झालाय जायचंय आणि सगळं व्यवस्थित करा. हो बाबा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करते. चालेल तर सगळं लक्ष दे. आता आम्हाला बी उशीर झालाय जायचंय लांब आम्हाला आणि जावायची आणि मामा आता नका काळजी करू. काळजी करू नका आता कुठलीही. नाही आता तुम्ही नका काळजी करू. जातो आम्ही आता व्यवस्थित. हां पोरीला चांगलं ही आम्ही बघा. पाय पडते. चालली तू हा बाबा. व्यवस्थित राहा हो आणि सासू सासऱ्याला जीव लावून हो बाबा व्यवस्थित सांभाळ. हा. तुम्ही काळजीच करू नका, खूप जीव लावून मी त्यांना. हा, पाहुण्यांना बी चांगली सांभाळा. हो हो मामा येऊ का मग? चालेल चला बाबा व्यवस्थित येते बर का. व्यवस्थित राहा. फोन करा आम्हाला पोहोचल्यानंतर. हो येऊ का मग? हो ओके चला येते बाबा. ओके ओके. अगं चिमणे बाजूला हो, खातू वैताग द्यायला लागली मला. नुसती काम काम काम. स्वतःवर लक्ष द्यायचं नाही काय नाही. ए चिमणे सर्ग. ए आई चिमणी काय आहे? अरे तिला करमतच नाही बघ तू माझ्या. उठून बस चल बरं पहिली. आणि तू काय करतोय? चल उठून बस चल. अरे काय? अरे उठून बस चल.
अरे मी खाल्लं असतं ना. नको बस इथं. ए चिमणे सर तू. चिमणी ना बसू दे बाबा तिला, ती तशी ऐकायची नाही. हा बस. ती तुझ्या वणीची हट्टी दर. मी खाल्लं अर्धर खा. असतं. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत जा ना जरा थोडी. बरी आहे मी, तू ना उगाच दर काळजी खा. करतो. हा कर. काय काळजी करतो मग? मी नाही काळजी करणार तर कोण करणार आहे? बरं मी जर नाही लक्ष दिलं तर तुझी तब्येतीची काळजी आहे का कोण घेणार आहे? आहे ना सुनबाई, अरे करते ती सगळं माझं. अरे मग सगळं करते पण मला असं काहीतरी इथून गेलं ना असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तुला जर असं घास नाही भरिला ना मला असं काहीतरी मला चुकल्यासारखं वाटतं. मग मला दिवसभर कामात मन नाही लागत. आणि तू काही लहान राहिलास का सांग अगं बरं. बस दर हा? खा. मोठं झालंय पण अजून ना डोक्यातलं लहानपण गेलं नाही तुझ्या. दर. अरे एक तरी दर जाऊ का? दे. अहो सासूबाई मला हाक मारायची ना, मी दिलं असतं तुम्हाला जेवण. ए अमोल कुठे आहे? लय काय busy झालं शंभू? दिसतोय. बरं आहे का? हा मी बरं आहे, लय busy काय नाही दिसतोय. आलतो कामावरनं चालतं आता. आईला तुझं मस्त आहे लाग, जॉब बीब लागलाय, आई बाप आई पण तुझी मस्त आहे. अरे हो सगळी आहेत, सगळी माझ्या आईची पुण्य. ते तर माझ्याकडे बघ की सगळं आहे, नोकरी आहे, सगळं आहे, पण काय आता करता येत नाही. नाही तू पण तसं लय भारी आहे. एक तुला सांग का, बाप गेल्याच्या नंतर आहे ना मला आजपर्यंत माझ्या आईने कुठलीच गोष्ट कमी केली नाही. आणि त्या गोष्टीचं मला चीज करायचं होतं. तुला एवढं सांगतो माझ्या नोकरीसाठी पैसे लागणार सुद्धा माझ्या आईने भरलेत मला. असं विषय आहे. किती भारी आहे, पण बघ ना वहिनी पण त्या चांगल्या भेटल्यात, आई पण अरे तुझी तिथं चांगली काय आहे. तिची तर काळजीच नाही. कारण काय होतंय आज बघतो आपण, आज दुसऱ्याची परिस्थिती बघतोय की बाबा नाही का बायका केल्याच्या नंतर बाबा इकडं कर तिकडं म्हाताऱ्या माणसाला डुसफूस करतात. ती माझी एकच नंबर आहे. शिवाय म्हणजे एक विशेष म्हणजे ती आमच्या मामांचीच मुलगी आहे. हा हा मामांची मुलगी असल्यामुळे तिथं काही अडचण नाही. आईची माझ्यापेक्षा पण ती काळजी चांगली व्यवस्थित घेते. हा ना, मी बघितलं ना त्या दिवशी हा. आलतो घरी मी, तेव्हा नाही. लय भारी विचारपूस केली माझी पण. नाही तुला खरंच सांगतो, लय सगळे भारी भेटले तर माझ्या तसं नशीब पाहिजे होतं रे तुझ्यासारखं खरंच. नाही बाबा मला ना खरंच म्हणजे इतकं आमच्यावरती संकट होतं, इतकं सगळ्यात मोठं संकट माझ्यावरती होतं. माझ्या आईने कसं मला लहानाचं मोठं केलं ना तेच मला माहिती. खरंच तुझी आई पण लय भारी आहे राव. किती भारी तुला म्हणजे शिकवलं, सगळं केलं, एवढं मोठं केलं. कसं केलं असं रे एवढं? काय आता तिच्या जीवाला माहिती. लय कष्ट होते राव. माझ्या आईची पुण्य आहे. आज मी आई सगळं आई हे सगळं माझ्या आईमुळे. बरं चालतंय, चल मला काय जायचंय. येऊ का? हो घे काळजी. अगं राहू दे ग सुनबाई, एवढं सास. काही दुखत नाही. अहो सासूबाई माझं घरातलं सगळं काम आवरले. आई? पण तुमचे पाय दाबले तर काय होतं? मानसी हा? काय झालं का? अहो काही नाही, त्यांचे पाय दुखत होते, म्हटलं दाबून देते मी. अरे मी घाबरलो ना, म्हणलं आईला काय झालं काय. नाही काय नाही जरा रे, मी अशीच पडले तर म्हणली माझं काम आवरले, देते मी चेपून. तुझं आवरलं काम सगळं? काय माझं सगळं आवरलं, पण ह्यांची तब्येत जरा बरी वाटत नव्हती ना, म्हणून घाबरलो म्हटलं ना, मी दाबून म्हणलं द्यावं काय झालंय अचानक आईला. इकडे बसतो. अरे चिमणीचं काय म्हणणं आहे ती तरी सांग. चिमणीची मध्ये 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 करते. काय. लाडकी आहे ना ती आपल्या घरातली म्हणून. बसायचं का तुला? जेवण केलं का? हा, जेवली. तू जेवली? काय नाही आताच काम आवरले ना, थोड्या वेळाने जेवण ए करू. आई चल मग थोडं जेवण करू. चल अरे मी नाश्ता चल केला. थोडं कर चल. अरे भूक नाही मला. अरे चल घे आईला. सांग ना. आईला घे ना तू. हा घेते मी त्यांना, मग अशीच गोळ्यांत दिल्यात मी त्यांना. हा तेच ना, नाश्ता खाल्लं केलाय. तर तुम्ही जेवा, मला भूक थोडं कर लागली. की माझ्या बरोबर. आताशी 12 वाजले, त्यांचा 2चा टायमिंग आहे जेवायचा. मग त्यावेळेस मी बरोबर देते टायमिंग नुसार. चल मग मला ते जेवायला मला भूक लागली आहे. हा बरं तुम्हाला देते सारखं जेवायला. सारखं काय रे आई आई, तिला पण थोडा वेळ देत जा. अगं तू आहे म्हणून तर मी आहे आई. हा जेवण खरं आहे. बरं तुम्ही बसा, मी आले त्यांना भाडू ना. अगं चिमणी. आई जीव का मग मी? हा जेव. चल चला तुम्हाला भाडते मी. काय बाई रोजच भाजीचा प्रश्न येतो, काय बनवून काय नाही. एक काम करते, टोमॅटोचीच भाजी बनवते आज. तसंच करते. अरे कोणाचं बनवते? आईचं. आज कसं काय असतं, आठवण आली. हॅलो हां बोल ना गाई. हा ग काय नाही, आत्ताच घरातले काम आवरलेत आणि शेतात आले होते टोमॅटो हे करायला. हां कशाचं काय, माझं तुला तर माहिती आहे ना बाई, जशी इकडे आले तशी गुंतले, कुठं फिरायला नाही गेले आणि काहीच नाही अजून. अगं कसं बोलणार मी त्यांना, तुला तर माहिती आहे ना आई एकट्याच असतात घरी आणि त्यांना कोण सांभाळणार, मग त्यांच्या गोळ्या औषधं ते कोण बघणार. त्याच्यामुळं आम्हाला फिरायला पण भेटत नाही. तुझं पण बरोबर आहे बरं का, असं किती दिवस चालणार. पण त्यांची काळजी पण कोण घेणार ग माझ्याशिवाय, तूच सांग बरं. पण खरं सांगू का गाई,
हे ना लग्न झाल्यापासून मला टाइम पण देत नाही. सारखं माझी आई माझी आई माझी आईच करतात. हा ना ग, काय बोलती तू हे? असं नाही करू शकत, मला जिवंत मारून टाकतील ते. तुझं पण बरोबर आहे ग आई. इथं आल्यापासून नुसते कामच करते मी. भांडे घास, हे कर ते कर. असं वाटायला लागलंय मला की नुसतं कामासाठीच आणलंय मला इथं नोकर म्हणून. माझं काही सुखच नाही राहिलं. हं, बरं ठीक आहे. जसं तू बोलती तसंच करते. सासूला पण दापल्याशिवाय नवरा माझ्या हातात येणार नाही. बरोबर आहे तुझं. ते आहेच. आता चांगलंच बघते सासूकडं. मग काय तर, ह्यांना दाखवून मी भोळी. पण खरा इंगा हिला दाखवण. जेव्हा ह्यांना इंगा दाखवणार नाही ना, तोपर्यंत माझा नवरा माझ्या हातात येणार नाही. आणि तोपर्यंत आम्हाला पण फिरता बिरता येणार नाही, काहीच करता येणार नाही. तू नको काळजी करू. सगळं व्यवस्थित करते आता मी. ठेवते. आता बघतेच मी. झालं आता जेवण. दादा आहे का आणते? कसं आहे? मस्त आहे. तुझं बरे चाललंय ना आता? बरंच म्हणायचं अरे. आता काय, आता तुझं लेकरू नोकरीला लागलं, लग्न झालं आणि जीव लावते तुला. ती पोरगी चांगली जीव लावते म्हणे. नाही, सून जीव लावते, लेक जीव लावतो, सगळं आहे. पण एवढ्यात बघ मला घाबरल्यासारखं ए होतंय. आता एवढं मस्त रांकीला लागली ना, आता काय घाबरती? गोळ्या खाते ना? गोळ्या खाते, पण लय धडधड वाढली बघ. काही नाही काही नाही काही नाही. तुला काही नसतं होत. गोळ्या टायमाला काय जरी बीपीचा त्रास असला ना तुला, आता इतकं तू तू सांग, तुझं लेकरू एकदा तुला वाटलं ती वाचणारच नाही, पळत होती घेऊन, तरी वाचलं ना ते. तेव्हा धीर सोडला का तू? तुझेच उपकार झाले होते तेव्हा पण दादा. हा मग तू जर नसतं ना, तर आज अमोल माझ्या पदरात नसतं बघ. तू मजबूत आई आहे ना, मग एवढ्या साऱ्या संकटाला तोंड दिलं ना, आता सगळं रांकीला लागले, चांगलं चाललंय. मग तुला बीपीचा त्रास असला म्हणून काय तू काय मारणार आहे का लगेच? गोळ्या खा. आता मेले तुला तरी ना आताच तोंड बघायचंय मस्त. हा त्यांचा सुखाचा संसार पाहिलाय. मग आता मेले तरी मला काय काय येडीस का? सोन्यासारखा तुझा मिला का नसली सक्की माझी बहीण तरी हायच ना रे. तुला बहीण मानलं ना मी. अरे दादा, मग काय तर. तू सख्या भावापेक्षा मोठा आहेस बघ माझ्यासाठी. माझ्या सख्या भावाने सुद्धा कधी मला अशी मदत केली नसते बघ, जेवढी मदत तू मला केलीस बघ. तू आहेस म्हणून मी आहे दादा. ऐक रे ऐक ऐक आहे ना मी. कशासाठी काळजी घेते हे बघ, मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तू अजिबात टेन्शन नको घेऊ. बापरे, ह्या वयात हे ते रे म्हातारीचे. शोभतं का हिला असं करायला? बाई, नशीबच फुटकं आहे बाई. ऐक 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 शांत हो जरा. काय बया, कुठून बुद्धी सुचली आणि ह्या घरात आले मी. आईने बी ह्याच घरात दिलं मला. काय या घरातली लोक नाही, ह्यांचे थेर नीट नाही, संस्कार नाही, काही सगळे संस्कार पाण्यात घालून गेले. आई कुठे गेली रे? लागले आई आई म्हणायला. या बसा. काय झालं? अहो बसा ना. मला या घरात राहायचं नाहीये. अरे काय झालं पण? मला नाही राहायचं या घरात, मी जाणार आहे निघून. अरे काय झालंय मला सांगशील तर का नाही? काय झालं काय विचारता तो? आज सांगण्यासारखंच नाहीये काय झालं हे विचारायला. अरे पण तू मला सांगशील तर ना नेमकं झालंय काय? जरी मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही माझा विश्वास ठेवणार आहे का? नाही ना, नाही ठेवणार आहे ना विश्वास. काय झालं सांग बरं मला. मला सांगा बरं, बाहेरच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं नाही का? अरे काय सांगितलं का नाही? ते तरी कसं सांगतील? त्यांना तरी कसलं तोंड आहे बोलायला? हा, अरे काय झालंय ते सांग की मला तू तरी. खरं तर तुमचंच लक्ष पाहिजे तुमच्या आईवरती. तुम्हाला माहितीये का, तो म्हातारा फेट्यावाला, त्याच्यासोबत तुमच्या आईचा अफेअर आहे. ए काही कसं बोलते, झापडीच पाडीन. काही नको बोलत जाऊ. दिसलं ना म्हणून बोलते मी, उगाच बोलत नाही मी. ह्या डोळ्यांनी पाहिलं मी. शेण खाती तुमची आई तिकडे जाऊन. आणि मला सांगा, तुमचं शिक्षण पाणी ते सगळ्या गोष्टी एवढा पैसा येत कुठं वाटतं त्यांच्याकडून? हा, विचार केला का कधी या गोष्टीचा? आपलं लग्न एवढं थाटामाटात कसं काय लावलं त्यांनी, त्यांच्याकडे काही नसताना? आईचं एवढं दुखत आहे, आईला पैसे येतात कुठून? माझ्या शिक्षणाला एवढं पैसे लागलेत, आईने आणलेत कुठून?
परत तुला सांगतो लग्नाला पण तिने गडबड केली, लग्नाला पैसे आणलेत कुठून, ह्या मी विचारच केला नाही. अहो विचार कसला करायचा आहे तो म्हातारा पुरवतो सगळे पैसे. मी दूध का दूधून लगेच 2 मिनिटात पाणी का पाणी करतो. अरे अशाने काय पाणी का पाणी करतात, काय दूध का दूध आई! करता? सगळं झालंय इथं, ए, आई! दूध. आता नको. काय रे अमोल, काय झालं? आल्या काय हो, तुम्हाला लाज नाही वाटत का असं काम करताना? हा तुला मी आजपर्यंत कोणत्या गोष्टीला कमी केलं का आमच्या जीव लावण्यात कमी पडला होता? अरे पण माझी लाज काढताय, मला काय वाटते का नाही विचारते, पण झालंय काय? अरे तुझं वागणं काय, तू करतीस काय? तो मला गावात 1 मिनिट असं तोंड दाखवायचं जागा नाही ठेवलेला का? मी तुला किती चांगलं समजत होतो. अरे पण एवढं बोलायला झालंय काय? काय झालंय केलंय म्हणजे मी तुला किती वेळा विचारलं, आई तू पैसे आणतीस कुठून, कुठून काय करतीस? मी तुला विचारलं नव्हतं का? अहो हा काय झालं विचारायला? तुमचं तोंड कसं झडत नाही, कसं किडे पडत नाही तुमच्या तोंडात? करून सुनबाई सोडून काय म्हणतात काय बोलते झालं? हा? अरे मी तुला सांगते, अरे मी तुला किती चांगलं समजत होतो. अरे माझं ऐकून हा? घे. काय तुझं ऐकून घ्यायचं चुकीचं वागले. रे? काय ऐकून घ्यायचं तुझं? माझं दोन हा? वेळा ऐकून तर ती काय करायचं ते सांगते. एक गप्पे, तू तर काय बोलूच नको. इथून पुढे सगळं तुझं ऐक, अरे आता काही नाही ऐकणार. तुझं ऐकून ना मी तुला देव माणूस म्हणत होतो, देव माणूस. मला तो तोंड दाखवायची जागा नाही ठेवली. काय म्हणते ते तर ऐक ना. काय तुझं ऐकायचंय मला माहित नाही. तो माझ्यापाशी राहायचं नाही, तो माझ्यापाशी राहायचं नाही. मला बाकीचं काहीच माहित नाही. सांगूच नको तू अजिबात. चल तू हाल, तू चल हाल, माझ्यापाशी थांबू नको तुझं अजिबात. तोंड कर तिकडे काय त्या अजिबात म्हाताऱ्यासोबतच. थांबू नको. मग काय तर? अरे हिला किती चांगलं समजत होतो मी. हा हो हिच्यापेक्षा म्हणजे आई बरी. हा काय करते ही शिराव खरंच? अरे हिला किती चांगलं समजत होतो मी. काय तू बोल नको. तुला एक सांगतोय मी, तो माझ्या घरीच नाही, तू माझ्यापाशी राहायचं नाही, तू माझ्यापाशी राहायचं नाही, तू हितच नाही, तू हितच राहायचं नाही, तू गावात सुद्धा राहायचं नाही. मला सांगू जा नको. निघा ना. गावात काय राहता उठ तुम्ही? इथून. तिकडे माझ्यापासून जाऊन उठ तू. इरे उडी मारा, जीव द्या तुमचा. जगून पण काय उठ उपयोग इथून. नाहीये. उठ 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 का उठ हो? इथून. उठ तुम्हाला लाज नाही उठ वाटत इथून. स्वतःचा चेहरा बघून एकदा? उठ इथून. चल चल उठ. निघा. काय नाटक करेली म्हातारी, एक नंबर. पहिल्यापासून ती चालत तिला मी ही करून तिला लय जपलं नाही का? मग काय तर मी जाते पण वाईट ए, जा बाई, नको काही बोलू. माफी मागायच्या लायकीची नाही. गावात सुद्धा थांबायचं नाही तो. मग काय तर तोंड काळ काळ करताना नाही आठवलं आम्ही, आता बरं आठवतो. तुम्ही काय बघत बसलाय? चला. बापू बापू, अरे का पण घाबरला एवढं? काय झालं? अहो तुमची ती बहीण नाही का? आता मला कुठली बहीण आहे रे? अहो ती मानलेली बहीण तुमची. हा हा हा. अहो ती रानाकडे गेली तिकडे विहिरीकडे. हे हा तर मी बघितलं. काय झालं? आता मग ते अमोलला सांगायचं ना. आपल्याकडे चाललेलं तुम्ही दिसलं म्हणून. तुमचं नातं माहिती ना कसं आहे, असं? किती चांगलं आहे. अरे अरे अरे, मी त्याला सांगून येतो. चल 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 चल, मी बी जातो बघू काय झालं असं. काय बोय आईने एक ना मला अशी किळच वाटायला लागली, माझीच मला लाज वाटायला लागली आता. अहो किळस तर मला वाटायला लागली, सासूबाईंची मला नव्हतं वाटलं सासूबाई असं. अरे अमोल, इकडे काय करतोय तू? का रे? अरे तुझी आई तिकडं रडत चालली रानात ना. हा? काय कसला गोंधळ उडलाय? अरे ह्याची आई तिकडे रडत चालली रानात ना. कशामुळे चालले? काय माहित काय झालंय का? तुला काय काय काहीच वाटा ना आईचं, एवढं आईची माया येत होती. अरे जाऊ दे बाबा, काय झालंय काय ते तरी सांग की. अहो, जाऊन द्या ना तिकडं, जीव का द्याय ना तिकडं, मरून द्या. तुम्हाला काय घेणं देणं पण एवढा तिरस्कार कराय काय झालंय असं सोन्यासारख्या माऊलीचा? झालंय काय वहिनी? काय सोन्यासारख्या माऊलीचा सोन्यापेक्षा पण जास्त चांगली आहे माहिती का हिची आई? शेण खाते त्या दुसरीकडे जाऊन आणि म्हणा सोन्यासारख्या माऊली. कशाचं काय ते म्हातारे बरं कुठं कोणतं? काय तेरं सारखं करीत ते. तोंड दाखवायचं. आबा बरं हा ते ते बापू. गुलाबी खेटेवाले ते आबा नाही का, काय त्यांच्या बरोबरच. तुमचं तुमची अक्कल जागेवर नाही तर ते आबा म्हणजे तुझ्यासाठी देव माणूस आहे माहिती का? काय नको सांगू लागा देव माणूस. अरे तुला अजून खरं काय ही माहिती नाही. तुला फक्त तुझ्या बायकोच्या सांगणं विश्वास ठेवतो तू. लहानपणी जर त्या आबाने नसते ना तुला मदत केली, तुझी आई अशी तुला दवाखान्यात घेऊन गेली ती, तू वाचला नसता. डॉक्टर मला वाचणार नाही तर त्या आबाला उगाच सक्की बहीण नाही म्हणून आबा तुझ्या आईला सक्की बहीण मानतात. सक्की बहिणीपेक्षा पण जवळचं. तुला सक्क्या मामाने जेवढं केलं नाही ना तेवढं त्या आबाने केलंय. आणि दवाखान्यात लहानपणी खर्च नाही, त्याच्या पलीकडे तुझं शिक्षण अख्खा आबाने. स्वतःकडे आता म्हातारीकडे बघायला गेलं ना 1 रुपया नाही, खायचं सुद्धा महाग आहे, तर तुझ्या शेवट नोकरीला त्याने पैसे भरले तर का? लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. एकदा विचारायचं तरी व काय आहे काय नाही. त्या दिवशी मी ऐकलं म्हणून तर बरं झालं, त्या बापूला सांगत होती. तू ऐकलं ना? मला तर पहिल्यापासून सगळं माहिती. अरे तुला लाज वाटायला अरे. पाहिजे तर. खरंच राव, मी ऐकलं तुझ्या आईला बीपीचा त्रास होता, त्या बापूला सांगत होती ती. मला कधीच सांगितलं नाही. गोळ्या पण आहेत आईच्या.
अरे बापूला टोनक्या, म्हणली होती ती अजून वेळ व्हायला नाही गेली, बघ लवकर, बिचारी मरण ती. लाज वाटाय पाहिजे तुम्हाला, चला लवकर. चला. चल. कुठं गेली म्हणायची हिला. अरे ए ए ए अरे ऐक ऐक. अरे काय झालं हे? अरे काय केलंस रे? दादा आला तू. काय झालं? अरे मला सांगायचं नाही. ऐक रे ऐक. ए बाळ सांग. संपलं रे दादा, अरे कसं संपन? तुझा भाऊ जिवंत आहे ना अजून? आयुष्य संपलं माझं. नाही रे नाही. काय झालं? कोण काय बोललं तुला? जगायची इच्छा नाही रे अरे माझी काय राहिली. झालं? कोण काय म्हणलं का सांग ना मला. तू माझ्याकडे का नाही आली? ऐक रे अरे ऐक. काय झालं? आपल्या अमोलने काय झालं? आपल्या पवित्र नात्यावर काय कलंक लावला रे. काय म्हणतेस तू? आणि आणि हा कलंक घेऊन मी नाही, नाही. नाही जगू नाही रे तुला नाही शकणार. मी नाही जगू. ऐक ना. अरे तुझा भाऊ जिवंत असेल तू. आई आई ए आई, आई उठ ना गो. अरे गेली रे तुमची आई. आई गं, अयो गेल्या. काय केलं तुम्ही? माझी बहीण नाही होत होत. आई, सासूबाई उठा ना हो. आई उठ ना. आई, काय उठ केलं ना. हे तुम्ही? आई उठ ना ग, आई, त्या उठ दुखण्याने ना नाहीत ग. गेल्या, तुमच्या कार पार गेल्यात त्या. तुझा भाऊ तुला सांभाळणार नाही. उठ ना. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. एवढ्या सोन्यासारखा माऊली तुम्ही गमावले. माझी आई उठ ना ग, उठ ना, आई, उठ ना. अरे कर तू असं गाण्याला आरोप केला तिच्यावर. हिचं ऐकून केलं मी सगळं. हिचं ऐकून केलं. अहो, चुकलं माझं. मला काय माहित होतं यांचे भाऊ आहेत म्हणून. मला जे दिसलं ते अरे ही सांगितलं. माझी आई नाही, माझा मामा आहे. दिसतं तसं वहिनी, नसतं. तुझ्या एका शब्दा पाहिजे आज तुझी आई गेली. एवढं लक्षात ठेवा फक्त तुम्ही. एवढी सोन्यासारखी माऊली गेली. काय नाही केलं रे तुझ्यासाठी. चुकलं माझं. खरंच माफ कर मला. एवढा मोठा आजार बीपीचा तरी तू आई उठ ना ग, आई उठ ना, उठ ना. आम्हाला मी माहित आलोय नव्हतं आई. त्यांना एवढा मोठा आजार आहे बीपीचा. आता उठणार आहेत का त्या? होत्या तवर तुम्ही नाही नीट हे केलं. गावाला सोडून गेली. आई उठ ना, तुझा आम्हाला आलाय. उठ ना ओ ग, आई. सासूबाई उठा की हो. असं काय करता? आता वरतून काय फायदा वहिनी? अगोदर केअर चांगली काळजी घेतली नाही. आबा नाही चुकलं ग, आई माझ्याकडून. एकदा घेऊन जायचं हॉस्पिटलला. गेलेलं माणूस हॉस्पिटल मध्ये नेलं कुठे ए आई उठ ना ग. ए आई उठ ना. तुला जेवण करायचंय का? आई उठ ना अमोल, ग. अमोल. अहो ते गेले आता आता काय होणार आहे रडून? हा बा, पुढची तयारी करावं लागेल आपल्याला. चा, तुम्ही अमोलला घ्या. माझ्या आईचं राहू दे अमोल. दुखतंय रे, चल दुखतंय. घरी चला आता. चला उठा, ए, उठ. वहिना उठा आता. चल घरी.